गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, अवैध धंद्यांना पाठबळ देणारे आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या प्रत्येक घटकाकडून लक्ष्मी दर्शन याच उद्देशाने कार्यरत असणारे रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनत्रे यांची जिल्हा नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिल्यानंतरच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रेणापूर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। रेणापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाची अशोक अनत्रे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण तालुकाभरात मटका, जुगार, गावठी दारू यासह विविध अवैध धंद्यांना ऊत आलाय। यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक जण देशोधडीला लागले। गुन्हेगारांना भीती राहिली नाही। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नसल्यानं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं असून पोलीस जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहेत की अवैध व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी, असा प्रश्न पोलीस निरीक्षक यांच्या कार्यपद्धतीतून निर्माण झाला। अवैध व्यावसायिकांना पाठबळ देणारे, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आणि समाजातील शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, वाहन चालक यासह सर्वच घटकांकडून केवळ लक्ष्मी दर्शन करिता कार्यरत असलेले रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनत्रे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दशरथ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी अशोक अनत्रे यांची तात्काळ बदली झाली पाहिजे अशा घोषणा देऊन पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला। आंदोलन प्रसंगी जिल्हा पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असता जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी कठोर भूमिका घेतल्यानं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांच्या भावना सांगितल्या। दरम्यान भाजपचे नवनाथ भोसले, ॲडव्होकेट दशरथ सरवदे, सतीश आंबेकर, चंद्रकांत कातळे, श्रीमंत नागरकोची, दत्ता सरवदे यासह इतर अनेकांनी पोलीस निरीक्षक अनत्रे यांची विविध भ्रष्ट कारभाराची प्रथा आपल्या मनोगतातून उपस्थितांना सांगितली। अखेर पोलीस उपअधीक्षक भातलवंडे यांनी पोलीस निरीक्षक अशोक अनत्रे यांना जिल्हा नियंत्रण कक्षात पाठवण्यात येत असल्याचे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक NB चौधरी यांच्याकडे रेणापूर पोलीस ठाण्याचा कारभार देण्यात येत असल्याचे सांगितल्यानंतरच सदरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट, लातूर। मी अधिक न बोलता या ठिकाणी जर आम्ही ठरवलं असतं तर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो असतो, आमदार साहेबांना भेटलो असतो, परंतु या सर्वसामान्य जनतेला पोलीस स्टेशनमध्ये यायची जर भीती असेल म्हणून आम्ही त्यांची भीती दूर व्हावी, सर्वसामान्य नागरिक पोलीस स्टेशनला येता आलं पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे की आम्ही जनतेच्या सोबत आहोत, म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। आणि आता यापुढे निलंबन नाही झालं तर आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत, नाही झालं तर थोड्या वेळा रस्ता रोको करू, पुढलं आंदोलनची दिशा ठरवू। परंतु आता आमचं ठरलंय की अनंतरे या रेणुका देवीच्या जी काय आपली पावनभूमी आहे, या पावनभूमीमधून त्या अनंतरे हद्दपार झाले पाहिजेत, निलंबन झाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे। आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत। या रेणापूर पोलीस स्टेशनची उंची PI अनंतरेला कळालीच नाही। ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी 25 वर्ष इथलं प्रतिनिधित्व केलं, या राज्याचा गृहमंत्री म्हणून 5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, त्या काळात स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हजारो गँगस्टर यमसदनाला लावले, हजारो गँगस्टर यमसदनाला दाळले। त्या मुंडे साहेबाच्या मतदारसंघातलं हे रेणापूर पोलीस स्टेशन PI अनंतरे साहेबाला कळालेलं नाही। भावानं, मी दुर्दैवी वेळ याच्यासाठी म्हणलो की सत्ताधारी पक्षातल्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या आंदोलनासाठी येऊन बसण्याची ही इतिहासातली पहिली वेळ।